उदगीरकरांसाठी अभिमानाचा क्षण. शहरात रंगणार पत्रकारांचे राष्ट्रीय अधिवेशन. अभियानप्रमुख संजय कुमार कांबळे. मराठवाड्यातील ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभलेल्या उदगीर शहरासाठी अभिमानाची बाब म्हणजे येत्या 18 व 19 एप्रिल रोजी येथे पत्रकारांचे भव्य राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात राज्यासह देशभरातील पत्रकार, संपादक आणि माध्यम क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी होणार असून उदगीरचे नाव राष्ट्रीय पातळीवर झळकणार आहे. या पार्श्वभूमीवर अभियानप्रमुख संजय कुमार कांबळे यांनी सांगितले की उदगीरमध्ये होणारे हे राष्ट्रीय अधिवेशन केवळ पत्रकारांसाठीच नव्हे तर संपूर्ण उदगीरकरांसाठी अभिमानाची बाब आहे. या निमित्ताने शहराच्या विकासाला चालना मिळेल आणि स्थानिक स्तरावर संवाद व विचारांची देवाणघेवाण अधिक बळकट होईल. अधिवेशनाच्या तयारीसाठी स्थानिक पत्रकार आणि स्वयंसेवक मोठ्या उत्साहाने कार्यरत असून पाहुण्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर सज्ज झाले आहे. या अधिवेशनात पत्रकारितेतील बदलते प्रवाह, आधुनिक तंत्रज्ञान आणि सामाजिक जबाबदाऱ्या यांसारखे महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल चर्चा होणार आहे. यावेळी कांबळे यांनी पुढे असेही मत व्यक्त केले आहे की अशा प्रकारचे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरसारख्या शहरात होणे ही मोठी संधी आहे. यामुळे ग्रामीण आणि शहरी पत्रकारितेमधील दुवा अधिक मजबूत होईल. एकूणच या अधिवेशनामुळे उदगीर शहराला नवी ओळख मिळणार असून उदगीरकरांसाठी हा खऱ्या अर्थाने अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण ठरणार आहे. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी नागनाथ ससाणे, लातूर. जय हिंद. मी बहुजन विकास अभियानचा प्रमुख संजय कुमार. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद यांचे 44वे राष्ट्रीय अधिवेशन उदगीरमध्ये होत आहे. उदगीरसाठी, आमच्या सर्वांसाठी ही अत्यंत अभिमानाची बाब आहे, कारण हे अधिवेशन पहिल्यांदा उदगीरमध्ये होत आहे. या अधिवेशनाला संपूर्ण राज्यातून येणारे विविध मंत्री असतील, विविध मान्यवर असतील, विविध पत्रकार असतील, या सर्वांचं पहिल्यांदा मी बहुजन विकास अभियानच्या वतीने व गेल्या 13 वर्षापासून एक छोटंसं साप्ताहिक चालतो, मी साप्ताहिक भ्रष्टाचार निर्मूलन मार्गदर्शन, त्यांच्या वतीने पहिल्यांदा मी हार्दिक स्वागत करतो आणि त्या सर्वांना विनंती करतो की मी हे अधिवेशन उदगीरच्या पत्रकारांनाच सर्व काही करून करावं असं नाही. हे अधिवेशन सक्सेस होण्यासाठी सर्वांनी, आपण उदगीरच्या नागरिकांनी देखील, सामाजिक संघटना असतील, राजकीय पक्षाचे लोक असतील, विविध पतसंस्था असतील, विविध संस्था असतील, या सर्वांनी आपला मोलाचं सहकार्य या ठिकाणी द्यावं, कारण हे अधिवेशन उदगीरमध्ये पहिल्यांदा होत असल्यामुळं आपल्या उदगीरकरांचा मान सन्मान वाढणार आहे. मग सर्वांना विनंती करतो की अधिवेशनामध्ये तन मन धनाने सर्वांनी सहभाग नोंदवावा. मी कळकळीची विनंती सर्वांना करतो. जय हिंद.